उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे आणि कुटुंबियांनी रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। रुपाली चाकणकरांसोबत बोलण्याचं अजितदादांनी आश्वासन दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करण्याचं अजितदादांनी कुटुंबियांना आश्वासन दिलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्णपणे पोलिसांना ते बाबा कुठल्याही परिस्थितीत तिघांचे कोण म्हणजे आता तो कोण करायचे नंतर तो पोलीस ऑफिसर आणि ताईंचा पण अशा तिघांचे कोणच्या मध्ये साधारण ही गोष्टी लक्षामध्ये किंवा काय संभाषण झालं काय नाही। आता नवीन खूप आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, काय आश्वासित केलं गेलंय उपमुख्यमंत्र्यांकडून या कुटुंबियांना? आता नक्कीच आपण जर पाहिलं तर फलटण येथे ज्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी आज रुपाली ठोंबरे या ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी पालकमंत्री जे आहेत बीडचे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी बोलणं करून दिलं। यावेळी कुटुंबियांनी आपल्या मागण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली। या प्रकरणात SIT स्थापन व्हावी तसेच या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी कुटुंबियांनी मागणी केली। त्यावर अजित पवार यांनी मी कायम न्यायाच्या भूमिकेत आहे किंवा न्यायाच्याच बाजूने असतो, मी नक्कीच या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं। याबरोबरच कुटुंबियांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी जी भूमिका व्यक्त केली त्याविषयी नाराजी व्यक्त केली होती। त्यावर अजित पवार यांनी मी देखील या मताशी सहमत नसल्याचं सांगितलं। तसेच मी या सर्व त्यांच्या वक्तव्यावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं देखील म्हटलं। एकंदरीत जर आपण पाहिलं तर याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसात टीका होत होती। याबरोबरच थोड्या वेळात माझी मुख्यमंत्र्यांशी भेट होणार असल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं आणि त्यांच्याशी देखील या सर्व प्रकरणाविषयी चर्चा करून योग्य ती भूमिका घेण्याचं आश्वासन अजित पवार यांनी या कुटुंबियांना दिलंय। अगदी उद्या विनंती जोडून राहा, पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट्स आपल्याकडून घ्यायचे।